नमस्कार मित्रांनो, मी सागर माने स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत मदत देण्याबाबत शासनाने जी.आर. पारित केलेला आहे। मित्रांनो, नेमका काय आहे जी.आर. व कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ व पाहूया नेमका जी.आर. काय आहे। चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला दररोज भेटत राहतात। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। राज्यात जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीबाबत बाधितांना मदत देण्याबाबतचा जी.आर. दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी आलेला आहे। मित्रांनो, याची प्रस्तावना पाहिली तर अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठ अनुदान म्हणजे इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते। यापूर्वी आता दिनांक 10/1/2024 व दिनांक 31/1/2024 शासन निर्णयानुसार अनुक्रमे 144 कोटी व रुपये 2109 कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर 2023 या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीकरिता मदत म्हणून देण्यात आलेला आहे। त्यासाठी जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय नेमका आपण काय आहे तो आता आपण पाहूया। जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 596 कोटी 21,95,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीनुसार अथवा पुनर्नियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासनम म11 यांनी हा निधी वितरित करायचा आहे। आता हा निधी डीबीटी अंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। यासाठी असणारे जे जिल्हे आहेत ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण तुम्हाला दाखवतो। यामध्ये अहमदनगर विभागनिहाय तुम्हाला सांगतो मी आता अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, त्यानंतर सोलापूर, पुणे, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, त्यानंतर चंद्रपूर, वर्धा, भंडारा, नागपूर इत्यादी हे जिल्हे यासाठी पात्र आहेत। मित्रांनो, याचा संपूर्ण जी.आर. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करून पाहू शकता। मित्रांनो, माहिती आवडली असल्यास आपल्या मराठी टेल या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला दररोज आम्ही देत असतो। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।